हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, या उपक्रमांतर्गत आज आपल्याला डॉक्टर ए सत्तीकर सर, जे आमच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक आहेत, त्यांनी वाचलेलं पुस्तक आज ते आपल्या समोर उलगडून दाखवत आहेत. त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा. सकाळ प्रकाशनातर्फे हे जे प्रकाशित झालेलं पुस्तक आहे ते लवकरच आपल्या ग्रंथालयात देखील उपलब्ध करून देणार आहोत. तर या नवीन पुस्तकाचा आपण आस्वाद घेऊया डॉक्टर ए सत्तीकर सर यांच्याकडून. नमस्कार श्रोतेहो. VP इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली या महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे नवीन उपक्रम सुरू झालेला आहे, वाचू आनंदे. आणि या उपक्रमात मी आज अलीकडेच माझ्या वाचनात आलेल्या एका उत्कृष्ट पुस्तकाचा अभिप्राय आपणासमोर देत आहे. अलीकडेच मी एक पुस्तक वाचलं, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा. नीरज चोप्रा हे कुठल्याही भारतीयासाठी नवीन नाव नाही. आपणास माहीत आहे की अलीकडेच पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत नीरज चोप्राने भारतासाठी एकमेव रौप्य पदक मिळवले. तसेच 2021 साली टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी भारतासाठी भालाफेकीमधले पहिले गोल्ड मेडल मिळवले. आणि या ऑलिम्पिक स्पर्धेच्या वेळी सदर पुस्तकाचे लेखक ज्येष्ठ क्रीडा पत्रकार संजय दुधाणे देखील तेथे उपस्थित होते. त्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नीरज चोप्राचा एकंदर कामगिरी बघून त्यांना नीरज चोप्राचे हे सगळं कारकीर्द, खेळाची कारकीर्द पुस्तक रूपात शब्दबद्ध करावे असे त्यांना वाटलं. आणि त्याच वेळी त्यांनी नीरज चोप्राशी संपर्क केला आणि नीरज चोप्रांनी लहानपणापासून भालाफेक स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत, ते त्याचा ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलपर्यंतचा प्रवास, एकंदर 19 वेगवेगळ्या युनिट्समधून म्हणू किंवा आपण पाठ्यक्रमामधून म्हणू की या पुस्तकांमध्ये त्यांनी शब्दबद्ध केलेलं आहे. खरंच एखाद्या विषयाची ध्येयासक्ती कशी असावी आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी किती कठोर मेहनत घ्यावी लागते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे नीरज चोप्रा आहे. 2021 साली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवण्यापूर्वी 2019 साली त्याला टेनिस एल्बोची गंभीर दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याला शस्त्रक्रिया करावी लागली. शस्त्रक्रियेनंतर नीरज चोप्राच्या कारकिर्दीवर खूप बंधने आली. त्याचा सराव असेल, त्याची व्यायाम पद्धती असेल, या सगळ्या गोष्टींवर खूप बंधन आली. पण त्यातूनही जिद्दीने पुढे जाऊन या सर्वांवर मात करत त्यांनी 2 वर्षातच भारतासाठी भालाफेकीमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. खरंच अत्यंत वाचनीय पुस्तक आहे. लहानपणी नीरज चोप्रा अतिशय जाड होता, त्याला मोठा सरपंच असे लोक चिडवायचे. पण त्यानंतर तो भालाफेकीकडे कसा वळला, त्यासाठी त्यांनी काय मेहनत घेतली, किती चिकाटीने प्रयत्न केला, या सगळ्या गोष्टी या पुस्तकांमध्ये शब्दबद्ध झालेल्या आहेत. अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे. आपण हे पुस्तक आपल्या संग्रही जरूर ठेवा. एखाद्या आनंदाप्रसंगी किंवा कुठल्याही समारंभाप्रसंगी आपल्या मित्रांना, नातेवाईकांना हे पुस्तक भेट द्या. पुस्तक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं यासाठी सदर पुस्तक हे इंग्रजी आवृत्तीमध्येही सकाळ प्रकाशनातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही आवृत्ती या पुस्तकाच्या उपलब्ध आहेत. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे एखाद्या गोष्टीची ध्येयासक्ती कशी असावी आणि ते ध्येय प्राप्त करण्यासाठी किती कठोर मेहनत आपल्याला घ्यावी लागेल, त्या मेहनतीची तयारी कशी असावी, या सगळ्या गोष्टी आपल्याला नीरज चोप्रा, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा या पुस्तकातून जरूर वाचायला मिळतील. पुस्तक सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे. लवकरच आपल्या त्या ग्रंथालयामध्ये सुद्धा उपलब्ध करून देणार आहेत. आणि खरंच या पुस्तकाचं आपण पुस्तक खरेदी करा. आपल्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना पुस्तक जरूर भेट द्या. सकाळ प्रकाशनातर्फे हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. सकाळ प्रकाशनाचं ब्रीदवाक्यच असं आहे की जीवन समृद्ध करणारी पुस्तक परंपरा. आणि खरंच या ब्रीदवाक्याला साजेल असंच पुस्तक आहे. पुन्हा एकदा मी आपणा सर्वांना आवाहन करतो की हे पुस्तक आपणास मिळाले जरूर वाचा. पुस्तक खरेदी करा, खरेदी करून वाचा. 180 रुपये एवढ्या नाममात्र किमतीत हे पुस्तक उपलब्ध आहे. पुस्तकाची एकूण पृष्ठसंख्या 124 आहे. अत्यंत कमी वेळेत अत्यंत चांगलं पुस्तक आपणाकडून वाचलं जाईल आणि नक्कीच त्यातून आपल्याला प्रेरणा मिळेल. या उपक्रमामध्ये सहभागी होण्याची मला आपल्या ग्रंथालयातर्फे संधी मिळाली. त्या संधीबद्दल मी आपल्या ग्रंथालयाच्या ग्रंथपाल डॉक्टर कुलकर्णी मॅडम यांचे खूप आभार मानतो आणि माझा अभिप्राय संपवतो. धन्यवाद.